मोठं अंतर गाठायचं आहे, पण त्यातल्या त्यात आपण का ते म्हणू शकतोय कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. मुख्य मंच सर्व आमचे पाहुणे आदरणीय मयूर शेठ घरत साहेब जे संघ मालक आहेत, जय माता दी दिघोडे संघाचे तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळाले. सर्व आमचे मान्यवर, सर्व आमचे पाहुणे, सर्व आमचे मित्रमंडळी, मिस्टर कुणाल तारेकर तसेच अक्षय पवार यांना तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. आणखीन एक पवार त्यांच्या शेजारी आहेत आणि हे सर्व आमचे पाहुणे संदेशी पाटील, तेजस्वी घरत, तेजस्वी मात्रे या सर्व आयोजकांनी खरं तर एक खेळाडूच आहेत, पण आता त्यांच्या सोबत आणखीन एक नाव जुळते आयोजक तेजस म्हात्रे आणि संदेश पाटील यांच्यातली चर्चा ऑनस्क्रीन आपण पाहतोय, जी क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच असेल इतकी खात्री तर आपण देऊ शकतोय. आर्यन पवार गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेत. चांगल्या वेगानं चांगल्या टप्प्यावर बॉल हाताळला, विकेट किपरला सुद्धा बॉल साईड नाही झाला. फलंदाज झालेत बाद, आउट, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. पहिला फलंदाज होतोय बा स्वप्नील कांबळे यांचा खेळ संपला. अनप्लेएबल डिलिव्हरी, ट्रुली फॅन्टॅस्टिक बॉल. आर्यन कुठे लपवून ठेवलं होतं आर्यनला, काय टप्प्यावर बॉल त्याने टाकलाय ज्याच्या प्रतिउत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि खेळ संघर्षाचा संपलेला आहे. आता ही झुंज सोडलेली आहे फलंदाज स्वप्नील कांबळे यांनी आणि त्यांना रिप्लेस करताना नवीन फलंदाज कुणाल नाईक. कुणाल नाईकने मागच्या सामन्यात लगातार 2 षटकार खेचले होते, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पण आता पुरेसा कालावधी आहे, कुणालकडे 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, त्यामुळे आता दिलखुलास खेळण्याचा मौका कुणाल नाईक यांच्याकडे आहे. पण काय सुरुवात आर्यन पवार यांनी दिली, जणू काय त्यांनी सांगितलं की आमची काढाल छेड तर आम्ही 100% करू. परतफेड, तीच परतफेड केली मागच्या 4 षटकांची. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय. पुढचा बॉल कुणालसाठी. आर्यन बॅटचा फेस क्लोज केल्या, नजर चुकली. हा स्ट्रोक खेळताना ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता, संपर्क झालाय शरीराशी. लेग बायची एक धाव मिळते. वेग ही ओळख आर्यन पवार यांची आहे. वेगावर स्वार होऊन ते गोलंदाजी करतायत, टप्प्यामध्ये अदलाबदली करतायत. या षटकात कमीत कमी धावा खर्च कशा होतील त्याकडे लक्ष देत आहेत, म्हणूनच आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. नोकरी सम्राट आदरणीय संदीप कदम सरांनी शोधलेला हा हिरा पोलादपूरचा आर्यन पवार. ओख नाही संपर्क बनवता आलाय परेशला सुद्धा. परेश लयबद्ध खेळतोय, पण आर्यनच्या या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाहीये, कनेक्शन बनवू शकला नाहीये. लेग बायची एक धाव मिळते, एक धाव वाढते, धावसंख्या 65. अशाच षटकाची आवश्यकता होती. मागच्या षटकात सुद्धा चांगली कामगिरी प्रथमेश म्हात्रे यांनी केली आणि त्याच चांगल्या कामगिरीला कॅरी फॉरवर्ड करताना आर्यन पवार पोलादपूरचा हा सुपरस्टार रायगड प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडतो. आणि म्हणतात ना की जे आपली छाप सोडतात ते मागे होऊन पाहत ना टाळून जाऊ द्या. काय गोलंदाजी आर्यन पवार यांची. समोरचा संघ फलंदाजीमध्ये वरचा ठरत होता, पण आता बॉल फिरवलाय आणि आता कुणाल नाईकचं सुद्धा मोठ्या फटक्यांचं स्वप्न भंग पावलंय. आर्यनचे पहिले 4 बॉल खर्च केले, फक्त 1च धाव. काय गोलंदाजी. अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर मग असाच खेळ द्यावा लागेल आणि तोच वरचढ खेळ, तो अ श्रेणीचा खेळ आर्यन पवारचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 65. अजूनही खेळ विकेट आहे. आता कनेक्शन झालंय विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट. ही पहिली धाव या षटकातली खर्च करतोय आर्यन. थ्रो होईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल. बॅकअप बघा किती वेगानं आलं होतं, पण त्या बॅकअपचा तितका फायदा नाही झाला. 3ऱ्या धावासाठी फलंदाजांनी प्रयत्न दिलेला आहे. 3 धावा मिळत आहेत, धावसंख्या पोहोचत आहेत 3च्या मदतीने. 68 धावा शेवटचा बॉल बाकी. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज आर्यन पवारने 1 विकेट मिळवलाय. स्वप्नील कांबळेचा लास्ट बॉल. काय गोलंदाजी आहे. म्हणजेच कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन, पण क्रिकेटच्या खेळामध्ये शेवट सुद्धा चांगला करावा लागतो. जरी तुमची सुरुवात चांगली नाही झाली आणि तेच करत असताना आर्यन पवार 5वं षटक आपल्या नावावर करतायत. हुक करायचा होता, बॉल
लेग स्टंपच्या बाहेरून जातोय, ट्रॅव्हल होतोय, एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलशी ॲड होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर तर ते कमिट झाले होते, पण त्यानंतर बॉलला टर्न नाही मिळाला. बॉल जसा अँगल घेत थेट विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावला, तोपर्यंत एक्स्ट्रा रन ॲड केली. स्कोर कार्डमध्ये धावसंख्या 69 झाले, 69. लास्ट बॉल. जर स्पीडोमीटर असता तर त्याचा काटा वाकला असता इतक्या वेगानं. आर्यन पवारचं षटक, फक्त 4 धावांचं, मिळवले 1 विकेट. 5व्या षटकाचा राजा आर्यन पवार. 5 षटकांचा खेळ संपलाय. जयेश सर मला माहिती देते, स्कोर झाला 69. लॉस ऑफ 1 विकेट. टीम आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे 69, लॉस ऑफ 1. शेवटचे षटक. प्रथमेश कोणावर विश्वास ठेवेल, प्रथमेश कोणावर जबाबदारी देईल, हे षटक महत्वाचं आहे. मागच्या षटकाचं मोल जर टिकवायचं असेल तर मग हे षटक तशाच पद्धतीचं हाताळलं गेलं पाहिजे. त्यासाठी पाहूया प्रथमेशचा विश्वास कोणत्या गोलंदाजावर. संघामध्ये 11 खेळाडू आहेत, पण प्रत्येकाची कामगिरी वेगवेगळी असेल, प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असेल, प्रत्येकाकडून चांगल्या खेळाची अपेक्षा तर कॅप्टनला आहेच, पण कोणता पर्याय चांगला खेळ देऊ शकतो तो अभ्यास कॅप्टनचा असायला हवा. आणि त्यास मी आता बॉलिंग करण्यासाठी स्वतः प्रथमेश म्हात्रे आलेले आहेत. लास्ट ओव्हरसाठी प्रथमेश येत आहेत. प्रथमेश, आर्यनचं षटक फक्त 4 धावांचं राहिलं. त्यांनी महत्त्वपूर्ण स्वप्नील कांबळे यांचं विकेट मिळवला. पार्टनरशिप ब्रेक झाली आणि जसा स्वप्नील पॅव्हेलियन बॉक्समध्ये परतला त्यानंतर धावसंख्येचा वेग सुद्धा काय वाढला नाही. फक्त 4 धावांचं षटक आर्यन पवारचं राहिलं. जसा आपण उल्लेख केला की नोकरी सम्राट संदीपजी कदम यांनी शोधलेला हा गोलंदाज भवितव्य उज्ज्वल आहे. कारण या इतक्या दडपणाच्या स्पर्धेमध्ये जेव्हा सुरुवात आपल्या संघाची चांगली झाली नाही, अशा वेळेला असं प्रदर्शन करणं की ज्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होईल, ते प्रदर्शन आर्यन पवारने मागच्या षटकात केलं. एकही मोठा स्ट्रोक त्यांनी खर्च नाही केला. क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे 1 धाव एक्स्ट्रा खर्च झाली. पण पाहूया या शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा तोच दबदबा कायम ठेवला जाईल का, जो दबदबा पहिल्या 4 षटकामध्ये आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघाच्या वतीने जोपासला गेला होता. जय माता दी दिघोडे. संघाकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या संघमालकांना आहेत. मयूर शेठ घरत या ठिकाणी